हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 36. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. त्यानंतर यामध्ये आपल्याला 4 नॉलेज चेक दिलेला आहे. तर त्या 4 पैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या अरोवर इथं क्लिक करा आणि याच्या खाली आपल्याला टेस्ट युअर नॉलेज चेक दिलेला आहे. तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, यू कॅन ॲडजस्ट द साईज ऑफ स्लाइड अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 1 ट्रू आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. यू कॅन सी द फॉर्मॅटिंग टूलबार ड्युरिंग अ स्लाइड शो म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर फॉल्स आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ कॅन यू स्टार्ट अ प्रेझेंटेशन फ्रॉम द फर्स्ट स्लाइड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर प्रेस द F5 की आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट डज द प्रेझेंटर व्ह्यू ऑप्शन अलाउ यू टू डू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ॲक्सेस कंट्रोल अँड नोट्स विल प्रेझेंटिंग ऑन अनदर डिव्हाइस आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर दुसरं नॉलेज चेकसाठी आपल्याला पार्टनरिंग विथ AI क्लिकअप या ॲरोवर इथं क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला नॉलेज चेक घ्यायचं आहे. तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर इथे स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. पहिला प्रश्न, व्हिच क्लिकअप फीचर इज बेस्ट डेमॉन्स्ट्रेटर इन दिस इमेज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर टास्क ॲटोमेशन आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज क्लिकअप इम्प्रूव्ह टीम प्रोडक्टिव्हिटी म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तरसुद्धा कन्वर्टिंग मीटिंग इंटू ॲटोमॅटिक रिपोर्ट्स आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि इथे स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. तिसऱ्या नॉलेज चेकसाठी आपल्याला पार्टनरिंग विथ AI MS पॉवरपॉईंट डिझायनर या ॲरोवर इथे क्लिक करा आणि याच्या खाली जे दिलेलं आहे हे आपलं आता तिसरं नॉलेज चेक असणार आहे. तर इथून स्टार्ट करा. तर यामध्ये एकच प्रश्न आहे. पॉवरपॉईंट डिझायनर प्रायमरीली हेल्प यू डायजेस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे क्रिएट प्रेझेंटेशन क्विकली. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर चौथ्या नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI सायडर AI या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि या ठिकाणी बघा नॉलेज चेक दिलेला आहे. तर हे नॉलेज चेक आपलं चौथं असणार आहे. त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा एकच प्रश्न आहे. व्हॉट मेक स्लायडर AI युनिक कम्पेअर टू अदर AI टूल्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे इट इंटिग्रेट मल्टिपल AI मॉडल फॉर डायव्हर्स टास्क आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला 4ही नॉलेज चेक झाल्यानंतर सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. यू कॅन यूज स्लाइड शो द डिलिव्हर युअर प्रेझेंटेशन टू युअर ऑडियन्स. हेन्स सेट द स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग टू प्रेझेंट इट फ्रॉम द स्टार्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे स्लाइड शोवर क्लिक करा आणि फ्रॉम बिगिनिंग या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा की ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट, hiding slide is particularly useful when you have add slide but these slide are not essential for the current presentation so you can hide them. Hence hide slide number 4 using slide show tab in the given presentation म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 4ला सिलेक्शन करा. त्यानंतर स्लाइड शोमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला हाईड स्लाइडवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. एंड एक्झामला एस करा. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेले आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा सेल्फ पाथ लर्निंगचा एकच प्रश्न दिलेला आहे. तर याच्यातून ते स्टार्ट करा.
यामध्ये बघा सेव्ह युअर प्रेझेंटेशन विथ डॅश डॅश एक्सटेन्शन म्हणत आहे, तर याचं उत्तर .xlsx आहे. तर त्याच्यावर क्लिक करा. सॉरी, याचं उत्तर .pptx आहे. याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. तर कोर्स पाहू शकतो आपला या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे आजच्या डेटमध्ये. त्यानंतर क्लोज बटनावर क्लिक करा. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न आहेत. तर याच्यातून पहिला प्रश्न स्टार्ट करा. In the given PowerPoint presentation, to present the slide in the Windows mode, go to the slideshow menu. Now click on the setup slideshow option. In the appear dialog box, select the browse by individual Windows option, then click on OK बटन म्हणत आहे. तर यासाठी बघा काय करायचं आहे. तर यासाठी बघा आपल्याला स्लाइड शो या ऑप्शन्सवर क्लिक करा. स्लाइड शो या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर स्लाइड सेटअप या ऑप्शन्सवर आपल्याला सेटअप स्लाइड शो या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर ब्राउज बाय इंडिव्हिज्युअल या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. तर ब्राउज बाय इंडिव्हिज्युअल या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. In the PowerPoint presentation, to control the number of slides to be a show, go to the slideshow tab. Now click on the setup slideshow option in the appear dialog box. Under the slideshow group, select from option and type 2, then it to option type 5. Finally click on the OK बटन म्हटलेलं आहे. तर स्टेप बाय स्टेप करायचं आहे. तर काय म्हटलेलं आहे बघा. तर यासाठी बघा पहिले तर स्लाइड शो टॅबवर जायचं आहे. स्लाइड शो टॅबवर गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे. टू कंट्रोल द नंबर ऑफ स्लाइड टू शो म्हटलेलं आहे. तर कंट्रोल करण्यासाठी बघा आपल्याला सेटअप स्लाइड शो या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर काय म्हटलेलं आहे. अपियर डायलॉग बॉक्सवर क्लिक करा म्हटलेलं आहे. अंडर द स्लाइड शो ग्रुप म्हटलेला आहे. तर अंडर द स्लाइड शो ग्रुपमध्ये बघा आपल्याला किती सांगितलेलं आहे. फ्रॉम ॲक्शनमध्ये आपल्याला 2 टाईप करायचे आहे. तर फ्रॉममध्ये आपल्याला याच्यातनी 2 टाईप करा. फ्रॉमवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला 2 करायचं आहे. त्यानंतर टाईप 5 आपल्याला 2 मध्ये 5 टाईप करायचं आहे. तर 2 मध्ये आपल्याला 5 याच्यातनी ऑलरेडीच आहे, राहू द्या. आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. प्रश्न झाल्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. In the given PowerPoint presentation, to present the slide from the beginning, select slide number 1 and go to the slideshow menu. Now click on the from beginning option under the start slideshow group. Press the arrow key from the keyboard to present the next slide म्हटलेलं आहे. तर यासाठी बघा काय करायचं आहे. सिलेक्ट स्लाइड नंबर 1 ला सिलेक्शन करा. त्यानंतर स्लाइडशो ग्रुपवर जा आणि फ्रॉम बिगिनिंगवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर कीबोर्डवर येऊन नेक्स्ट बटन प्रेस करायचं आहे. राईट ॲरो अशा प्रकारे प्रेस करा. पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे येईल आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. टू प्रेझेंट द प्रोव्हाइडेड पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन फ्रॉम स्लाइड नंबर 3, क्लिक ऑन स्लाइड 3. नाउ गो टू द स्लाइड शो मेनू, देन सिलेक्ट द फ्रॉम करंट स्लाइड अंडर द स्टार्ट स्लाइड शो ऑप्शन म्हटलेलं आहे. तर यासाठी बघा आपल्याला स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा, त्यानंतर स्लाइड शो मध्ये जा आणि फ्रॉम करंट स्लाइडवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर कीबोर्डवरचं इस्केपचं बटन प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा.
त्यानंतर ओके करायचं आहे आणि शेवटचा प्रश्न याच्यातून लावायचा आहे. In the PowerPoint presentation, go to the slide show, rehearse, timing, start recording from the beginning, and when finished, click close, confirm the total time spent by selecting yes म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर सगळ्यात पहिले तर स्लाइड शो या ऑप्शन्सवर जायचं आहे. रिहर्स टाईमवर क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला रिहर्स टाईम टाकायचा आहे. त्यानंतर इथे पॉज रेकॉर्डिंगवर क्लिक करा. त्यानंतर इस्केपचं बटन प्रेस करा. येस करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झाल्यानंतर एंड एक्झाम या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, मनाली वॉन्ट a disk from which data cannot be deleted or changed. She decide to use a CD-ROM to save the data. Is her decision correct म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर पहिलेच असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट क्लिक करा. हाऊ डज अन ऑप्शनल डिस्क ड्राईव्ह रीड डाटा फ्रॉम अ डिस्क अँड डिस्कस बिटवीन बायनरी 0 and 1 म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 1 आणि 4 असणार आहे. सेव्ह नेक्स्ट क्लिक करा. विच टाइप्स ऑफ ऑप्टिकल डिस्क हॅव इनफ स्टोरेज कॅपॅसिटी टू स्टोअर अ 6 GB फाईल म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर 3 आणि 4 असणार आहे. सेव्ह नेक्स्ट क्लिक करा. अ हॉस्पिटल यूज हायब्रिड स्टोरेज बाय कीपिंग करंट पेशंट रेकॉर्ड ऑन अ लोकल सर्व्हर्स अँड स्टोरिंग ओल्डर पेशंट डाटा इन द क्लाउड. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ दिस हायब्रिड स्टोरेज सिस्टीम म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे 1 आणि 2. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट क्लिक करा. मेघना लुजेस हर फोन बट कॅन स्टील ॲक्सेस हर डाटा ऑन अनदर डिव्हाइस. विच फीचर ऑफ क्लाउड स्टोरेज मेक धिस पॉसिबल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 2 आणि 3 असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट क्लिक करा. Class 10 students from different regions are working on a group project without meeting in a person. They decide to use Google Docs to create and share their ideas in one document. Why is cloud storage the best solution for this म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 1 आणि 3 असणार आहे. सेव्ह नेक्स्ट क्लिक करा. A law firm store important court case record on DVD-R disk instead of DVD-RW rewritable disk. What are the possible reason for this choice म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे 2 आणि 4 आहे. सेव्ह नेक्स्ट क्लिक करा. अ ब्लू-रे डिस्क अँड DVD look similar in size but a Blu-ray disc can store much more data about 15 GB. What is main reason for this म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ब्लू-रे युजेस ब्लू लेझर दॅट अलाव मोर डाटा टू बी स्टोर आहे. सेव्ह नेक्स्ट क्लिक करा. अर्जुन सेव्ह हिज प्रोजेक्ट ऑन गुगल ड्राईव्ह बट फॉरगॉट टू ब्रिंग हिज पेन ड्राईव्ह. ही वॉन्ट टू ओपन द प्रोजेक्ट ऑन अ स्कूल कॉम्प्युटर. व्हॉट इज नेसेसरी फॉर हिम टू ॲक्सेस हिज फाईल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इंटरनेट ॲक्सेस टू ओपन फाईल फ्रॉम क्लाउड स्टोरेज आहे. सेव्ह नेक्स्ट क्लिक करा. An office manager need to backup temporary file every day. The file are replaced after 24 hours, so the storage device should be reusable and cost effective. Which type of optical disc is the best choice for this purpose म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर DVD-RW आहे. सेव्ह नेक्स्ट क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्टसुद्धा सोडवणं झालेलं आहे.
तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 36 कम्प्लिटली सोडवायचं आहे.